मुंबई के दहिसर पूर्व वार्ड नंबर 3 स्थित शिवसेना शाखा में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अचानक दौरा किया। इस दौरान बड़ी संख्या में शिवसेना कार्यकर्ता मौजूद रहे। एकनाथ शिंदे ने सरकार के विकास कार्यों की जानकारी दी और कार्यकर्ताओं से घर घर जाकर योजनाएं पहुंचाने की अपील की। उन्होंने वरिष्ठ शाखा प्रमुख प्रकाश पुजारी के योगदान की भी सराहना की। माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज मागाठाणे विधानसभेमध्ये अनेक शाखांना भेटी आहेत आणि त्याच्यामध्येच प्रभाग क्रमांक 3 या शाखेमध्ये सुद्धा साहेबांनी आज भेट घेतली आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यावे। बरेच दिवस साहेबांचं म्हणणं होतं की मी शाखानिहाय येईन, परंतु साहेबांच्या कामाचा एवढा व्याप असतो त्याच्यामुळे बरेच वेळा वेळ देऊनसुद्धा साहेबांनी जमत नसतं अनेक ठिकाणी जायचं। परंतु आज साहेबांनी या ठिकाणी आले, आम्हा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आणि नक्कीच निवडणुका आता महानगरपालिकेच्या लागल्यात, आचारसंहिता आहे, परंतु हे कार्यकर्त्यांना दिलेले बळ घेऊन आम्ही घरोघरी शिवसेनेचा प्रचार करणार आणि ह्या प्रभाग क्रमांक 3मध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर असेल आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये शिवसेनेचा नगरसेवक असेल, हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही स्थानिक नगरसेवक राहिलेले आहे, आज परत एकदा इच्छुक उमेदवार म्हणून तुमचे नाव चर्चेत आलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच गेली अनेक वर्ष, जवळजवळ 8.5 वर्ष मी या ठिकाणी जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा केले आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 20 ते 25 वर्ष शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून शाखा प्रमुख, विधानसभा प्रमुख, उपशाखा प्रमुख अशी अनेक पदं त्या ठिकाणी, उपविभाग प्रमुख अशी पदं शिवसेनेमध्ये घेतलेली आहेत आणि जनतेची नेहमीच आपण सेवा केलेली आहे आणि जनतेने मला 2017मध्ये स्वीकारलं, मताने, चांगल्या मताने निवडून दिलं आणि परत जनतेची सेवा करण्याची माझीसुद्धा इच्छा आहे। परंतु शेवटी आमच्या शिवसेनेमध्ये जे पक्षप्रमुख ठरवतील त्याच पद्धतीने आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढे जनतेसमोर जाऊ। परंतु ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मध्ये शिवसेनेचा नगरसेवक सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून निवडून येईल, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आमच्या शाखा क्रमांक 3मध्ये पहिल्यांदाच आपले उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आज व्हिजिट दिलेली आहे। त्यांच्या बोलण्यामध्येच आम्हाला कळलं की ही फक्त एक शाखा भेट होती, पण आमची एवढे लोकांची गर्दी आणि त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना पहिल्यांदा बघण्यासाठी पक्षाचा एवढा आनंद झाला आमच्या लोकांना आणि त्यांनासुद्धा भरपूर आनंद झाला। आमचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे साहेब देखील आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये भरपूर काम केलेलं आहे, म्हणून जसं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मला आता परत यायची गरज नाही पडणार इथे, कारण त्यांनी बघितलं आहे की लोक आणि जोश किती आहे। आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, आमची शाखा संघटक सुषमा गायकवाड ताई, हे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतलेला आणि सगळे आमदार जेव्हा त्यांच्यासोबत घेतलेले, त्यांच्या निर्णयावरती विश्वास ठेवून, तेव्हा आमचे शाखा क्रमांक 3चे प्रकाश पुजारी साहेब आणि शाखा प्रमुख सुषमाताई हे पहिले शाखा प्रमुख होते ज्यांनी पदाचा राजीनामा दिला होता आणि ते पहिल्यांदा त्यांच्यासोबत गेले होते। जेव्हा कोणच नगरसेवक नव्हता, नाही इतर कोणी होते, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। मग तसंच पुढे आमचा देखील त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे आणि आमचा प्रभाग क्रमांक 3चा वन खात्याचा विषय पण देखील त्यांनी मांडलेला आहे। एवढंच बोलल्याने धन्यवाद। कोणाचंही नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांनी भर सभेमध्ये प्रकाश पुजारी हेच नाव फक्त हाक मारलेलं, काय सांगा? हे बघा, कारण आज आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब हे गेल्या 40 वर्षापासून ते ह्या प्रभागामध्येच स्थानिक आहेत आणि या प्रभागासाठी त्यांनी काम केलेलं आहे, तर आज त्यांचं नाव नाही घेणार मग कोणाचं नाव घेणार? आणि जसे आमचे दादा आहेत त्यांच्यासोबत देखील ते कितीक वर्षापासून आहेत, तर जे लॉयल्टी आहे ती पण त्यांनाही देखील माहिती आहे, म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे। कारण उमेदवारी मिळाली तर कशी तयारी असते? उमेदवारी मी तर सांगेल आम्हाला तयारीची गरज नाही आहे। आम्ही इथे गेल्या 5 वर्षापासून, गेल्या 3 वर्षापासून एवढी इथे मेहनत केलेली आहे की इथे उमेदवार कोणी दाखल आला तरीही इथे जिंकून येणार आणि अक्षरशः खूप सुंदर चांगल्या मतांनी जिंकून येणार। स्वतः इथे इच्छुक आहात, आपल्याला तिकीट मिळणार किंवा नाही मिळणार, तर आपण कशी आपली दोन्ही कडून तयारी आहे?
हे बघा, मी एक युवा आहे आणि जर मी एक MBA आहे, मी जर माझं शिक्षण जे माझं आहे आणि माझ्या वडिलांचा जे आतापर्यंत 40 वर्षाचा जो अनुभव आहे ते सोबत घेऊन मी चालणार आहे आणि त्याच्यानंतर विजय हा आमचा असणारच आहे. आणि जरी उमेदवारी नाही दिली तरी आम्हाला कोणावरती राग नाही आहे. पक्षासाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे आणि हाच पुढे देखील राहील.